ही बघू शकता की हा एक वायरचा बंडल आहे. हा एक वायरचा बंडल असा आहे की याच्या मागे थोडंसे म्हणजे आता एक जवळपास 9 वर्ष झालेलं. 9 वर्ष नाही म्हणू शकत आपण, जवळपास 8 वर्ष तरी झाले समजायला. 8 वर्ष झाले असणार. जवळपास म्हणजे आता कधी घेतला होता मी, 2019मध्ये घेतला होता, जेव्हा की मला व्हिडिओ बनवायची होती म्हणून हा वायरचा मी वापर करणार होतो. हा वायर कशाचा आहे तुम्ही ओळखा. हा वायर एकाच गोष्टीसोबत भेटतो, असा वायर कुठेच भेटणार नाही तुम्हाला. या वायरची खासियत आहे की हे बघा 3.5चा जॅक आणि हे त्याचं मेन मॉड्यूल आहे आणि अजूनपर्यंत चालू आहे. हा त्याच्यात मी सेल बदलला नाही काय नाही. हा एक बोयाचा माईक आहे. हे त्याच्या सोबतचं हे क्लिप आहे, त्याला अशी लावू शकतो आपण. अशी क्लिप लावायची आणि बोलायचं. तर मी आज असंच काढलं, टेस्टिंग करत होतो चालते का नाही. पण आता माझ्याजवळ आहे ना 3.5चा जॅकच नाही आहे, लागणारा मोबाईलच नाही आहे. आता काय करणार, याला आपण जुगाड म्हणून काही करू शकतो. 3.5 जॅकवालं काहीतरी ब्लूटूथ वगैरे लावू शकतो किंवा आपल्या मोबाईलला कनेक्ट करू शकतो, किंवा जो मोबाईलला 3.5चा जॅक लागतो त्याला आपण लावून करू शकतो यूजमध्ये. पण हा फक्त एक माईक आहे, आवाज चांगला आहे त्याने. आणि स्लो बोललो तर आवाज रेकॉर्ड नाही करत, म्हणजे स्लोवाला आवाज हो सप्रेस करतो. त्याची खासियत आहे. म्हणजे आपल्याला बोलताना जोरातच बोलावं लागणार. जोरात म्हणजे असा लयच असं मी कसा बोलतो आहे एकदम मंद आवाजात तसं नाही, तर जरा भरगस्त आवाज आहे त्याला. जसं की हॅलो दोस्तो, असं एकदम कणखर आवाज म्हटलं तरी जरा. आता सगळ्यांचीच आवाज तसे असणार असं नाही आहे, पण इन्व्हायरमेंटमध्ये आता तुम्ही आजूबाजूला कसं की फॅन चालू आहे, इकडं कूलर चालू आहे, इकडं मोबाईल चालू आहे, पावसाचा आवाज येतो, हे आवाज तो सप्रेस करतो असं. आणि आवाज येतो थोडं, तो याची खासियत आहे. आणि हे टिकटॉक यूट्यूब यासाठी घेतलं होतं समजा. आता ते झालं जे आहे ते. चला बघू, यूज झाला कधीतरी अजून 5-10 वर्षाच्या आतमध्ये.